संध्याकाळपर्यंत तो टेम्पो येईल मालाचा, तेवढा सवन उतरून घ्या नीट. हा, मागच्या वेळेसारखं हलगर्जीपणा करू नका, समजलं ना? जेवलायचं ना? आता तंत्री लागल्यावर काय करायला मग? काय बाबा, हे तुझ्यासाठी. बघ की काय तर असेल फॅक्टरीचं. आणि एकदा टेम्पो आला की मला फोन करा. चालेल. अरे पर्सनल आहे, मी कसं बघणार? आणि सोपान म्हणाला वकील साहेब देऊन गेलेत. असं मग उघडून बघ की काय तर कामात असेल. बघ की बघ, कुठे वेळ घालवतोस? तुझं पर्सनल आहे, मी कसं? आता काय पर्सनल राहिलं बाबा आमचं तुमच्यापासून लपून? का नाटकं करताय? उघडा. हो जयप्रकाश, ती सांगलीची ऑर्डर डिस्पॅच करायच्या आधी तुम्ही स्वतः चेक करून घ्या बरं काय. मागच्या वेळेसारखं नको. ओके नो? झालं का नाही? काय आहे? डिवोर्स पेपर्स. शिवानी वहिनी एवढा वैतागला का तुला? चांगलाय चांगलाय. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिवस घेऊन टाका. चल मी ऑफिस मध्ये. अक्षरा वहिनीने तुझ्यासाठी पाठवलेत. अडग्या काहीतरी वेगळं असेल, तू काहीतरी भलतच वाचत असशील. दुसऱ्या कुणाचं तर असेल, आपल्या ऍड्रेसवर चुकून आला असेल. ते सोपानला सांग, कुणाचं उचित त्याला देऊन टाक म्हणाव. नाही, ह्याच्यावर अक्षरा वहिनीची सही आहे. म्हणजे अहो माझ्यावर का चिडताय तुम्ही? मी काय केलंय? म्हणजे जणू काय तुम्हाला माहितच नाही होय? नाही ताईने काय केलंय? खोटं बोलू नका. गाडी मोडची नोटीस पाठवली की त्यांनी. काय? गाडी मोडची नोटीस? म्हणजे म्हणजे डिवोर्स? हा डिवोर्स. बापरे. काय बापरे काय बापरे, तुम्हाला माहित नसल्यावर करू नका. इराताई ग बसा. हो म्हणजे मला माहित होतं तसं, पण ताई एवढं सगळं फास्ट करेल असं वाटलं नाही हो. आणि बापरे मी ह्याच्यासाठी म्हणाले कारण मला ना असं फिलिंग आलं की बघा ना ताईला किती घाई झाली तुमच्यापासून दूर व्हायची हो. म्हणजे मी ताईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला खरं तर, पण तिने माझं काही ऐकलंच नाही. काल भेटले मला चांगलं बोलले त्या माझ्या संग, आणि आज हे काय मला काय कळलं नाही. जिजू आता मी तुम्हाला काय सांगू, ताईचा स्वभावच तसा आहे. म्हणजे ना तिला सगळ्यांच्या नजरेत ना एकदम चांगलं राहायचं असतं, सगळ्यांना तिला चांगलं इम्प्रेशन पाडायचं असतं, एकदम सगळे नातेसंबंध एकदम प्रेमाने जपते असं ती दाखवते. पण तिच्या मनात ना काहीतरी वेगळंच कारस्थान चालू असतं. आणि तुम्हाला खरं सांगू का जिजू, हे सगळं डिवोर्सचं कारस्थान आहे ना, ते घरी आल्यापासून तिच्या मनात शिजतंय हो. तर काय म्हणणार, तिला फायनली जे पाहिजे होतं ना तेच तिने करून दाखवलंय बघा. मला म्हणायची ती अधिपती सारख्या अडाणी माणसाबरोबर कधी एकदा डिवोर्स घेते ना असं झालंय मला. आणि एकदा का डिवोर्स घेतला की तोंड सुद्धा बघणार नाही त्याचं. जिजू हॅलो. कट झाला वाटतं. अक्षरा बाळा शांत, रडू नकोस ग, रडू नकोस. आम्हाला सांग ना काय म्हणाले भुवनेश्वरी मॅडम? हे सगळं आई भुवनेश्वरी मॅडमने केलंय. त्यांना धडा शिकवायचा होता मला म्हणून केलंय त्यांनी. मला म्हणाले की आमचा संसार तुम्ही मोडला म्हणून आम्ही तुमचा संसार मोडतोय. अगं पण आई त्यांचा संसारच नव्हता, नाताच नव्हता, त्यांचं लग्नच झालं नव्हतं. आमचं झालंय लग्न, त्याच्या पोटात बाळ आहे अधिपतींचं. हे सांगून त्यांना फरक पडणार आहे असं तुला वाटतंय का अक्षू? नाही पडणार आहे फरक, कळलंय मला आता. मग काय गरज होती त्यांना फोन करायची का? बाबा मी अधिपतींना फोन केला होता. अधिपतींशी तर बोलावं लागणार ना मला. असं तर नाही होणार की त्यांनी नोटीस पाठवली आणि मी मान्य केलंय. अक्षू अगं किती दिवस नाकारत राहणार आहेस तू ही गोष्ट? तुला कळत नाहीये का हे सगळं खरं आहे? आता तरी डोळे उघड विद्या.
सांग तिला हे सगळं खरं आहे. हे पेपर फेकून काय होणार आहे? अगं किती कानी कपाळी ओरडतोय आम्ही तुझ्या. किती वेळा सांगत होतो. त्यांनी किती लाथाडलं, किती प्रकारे लाथाडलं, तरी सुद्धा तुला काहीही वाटत नाही. तुला त्यांच्याकडेच जायचंय. अगं जे दिसतंय ते खरं मानायचंच नाही. याला काय मानायचं अक्षू? बाबा माझं प्रेम आहे अधिपतींवर. ज्या प्रेमामध्ये आदर नाही, मान नाही, त्या प्रेमाचं काय करायचंय अक्षू? हा? तू नुसतं प्रेम 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 करत राहतेस आणि त्यांनी बघ काय केलं. डायरेक्ट नोटीस पाठवली तुला. अगं त्यांच्या मनात हे सगळं चाललं होतं आणि तू त्या घरात जाऊन संसार करायची स्वप्न बघत होतीस. हे बघ तुला मी सांगत होतो तरी तू ऐकलं नाहीस माझं अक्षू. काय म्हणाली होतीस मला? तुझं आणि तुझ्या बाळाचं सुख त्याच्या बाबांबरोबर आहे. बघ बघ तुझ्या बाळाच्या बापाने काय दिवस दाखवलेत बघ. मला असं वाटलं होतं की काही दिवस गेल्यानंतर अधिपती शांत होतील, सगळं समजुतीने घेतील, तुला परत घेऊन जातील. पण त्यांनी तर तोडायचीच भाषा केली सरळ. आता त्यांना तोडायचंय ना, तर आपणही जोडायची भाषा करायची नाही. आता आपल्यालाही तोडायचंय. आता बास कर. मोकळी हो या जोखडातून आणि त्यांनाही मोकळं कर. अगं चुकीच्या लोकांसाठी तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नकोस. हात जोडतो मी तुझ्या पुढे. प्लीज प्लीज बाबा. प्लीज मोकळी हो या जोखडातून.